नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. सुरुवात मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या बातमीनं. मध्य रेल्वेच्या मशीद स्थानक तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडील पादचारी पुलाचे 3 गर्डर 140 टन क्रेनद्वारे बसवण्यात येणार आहेत आणि यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा अप डाऊन धीम्या तसंच जलद मार्गावर सकाळी 10:30 पासून ते दुपारी 4:30 ब्लॉक घेण्यात येईल. तर सीएसएमटी आणि वडाळा रोड अप आणि डाऊन हार्बर मार्गावर 10:30 पासून ते 4:30 ब्लॉक असेल. मुंबईमध्ये रस्सीखेच खेळत असताना अचानक महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. विद्याविहार इथल्या सोमय्या महाविद्यालयातली ही घटना आहे. त्यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणारा 22 वर्षीय जिबिन सनी हा कॉलेजमधील खेळात सहभागी झाला होता. त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुजोर टॅक्सी चालकांमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर ही घटना घडली आहे. पीडित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र एकही मुजोर टॅक्सी चालक रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाण्यास तयार होत नव्हता. इतकंच नाही तर रेल्वेची 108 ही हेल्पलाईनही चालू नसल्याचं पीडिताच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. टॅक्सी चालकांच्या या मुजोरीमुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय. औरंगाबादमध्ये अभिनेत्री झरीन खानच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी झाली आहे. औरंगाबादच्या कॅनॉट प्लेस सिलेक्ट या शोरूमच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान आली होती. तर चाहत्यांची गर्दी अचानक वाढल्यानं बाउन्सर आणि लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं. चंद्रपूरच्या ताडोबातील पर्यटकांना एक थरार अनुभवायला मिळाला. सोनम वाघिणीनं सांबराची केलेली शिकार याची देही याची डोळा बघून पर्यटक धन्य झाले. तर ताडोबातील एका पाणवठ्यावर सांबराचा कळप पाणी पिण्यासाठी आला होता आणि याच आलेल्या सांबराच्या कळपावर सोनम वाघिणीनं हल्ला चढवला. पाणवठ्याच्या मधोमध असलेल्या सांबराला लक्ष्य करून सोनम वाघिणीनं पाण्यात घेतलेली उडी पर्यटकांना स्तब्ध करणारी ठरली. मुख्यमंत्री आणि महादेव जानकर यांच्यात धनगर आरक्षणाबाबत काल चर्चा झाली. काही दिवसात धनगर आरक्षणाबाबत गुड न्यूज मिळणार असल्याची माहिती जानकरांनी दिली आहे आणि याच संदर्भात मुख्यमंत्री आमदारांसह दिल्लीला जाणार आहेत. भिडे गुरुजींच्या मुंबईतील 16 तारखेच्या कार्यक्रमांना मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. लालबाग आणि विलेपार्लेमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दलित युथ पॅन्थरनी भिडे गुरुजींच्या कार्यक्रमांना विरोध दर्शवलाय. मोनोरेलचा दुसरा टप्पा येत्या 4 महिन्यात सुरू होणार असतानाच मोनोचा कारभार आता MMRDA बघणार आहे. कारण MMRDAनं मोनोचा कारभार बघणाऱ्या स्कोमी कंपनीवर कायदेशीर कारवाई करत त्यांचं कंत्राट रद्द केलंय. मुंबईतल्या स्टेशनवर असलेल्या ATVM मशीनमध्ये स्मार्ट कार्ड सोबतच आता डेबिट आणि क्रेडिट कार्डही वापरून तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड नसेल तरी देखील तिकीट काढण्यासाठी आता रांगेत उभं राहण्याचा त्रास तुमचा वाचणार आहे. मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आता पुन्हा एकदा आमने-सामने उभे राहणार आहेत. शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडचं भूमिपूजन रविवारी म्हणजेच उद्या 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता या कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या कोळी बांधवांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे वरळी इथल्या कोळीवाड्यात जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये रविवार हा पॉलिटिकल संडे ठरणार हे निश्चित. मेट्रो 5च्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 18 तारखेला कल्याणमध्ये येणार आहेत आणि त्यासाठी महापालिका प्रशासन आता जय्यत तयारीला लागली आहे. कल्याण डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी पंतप्रधानांना येऊ नये यासाठी पालिकेनं तिथे केमिकलची फवारणी करायला सुरुवात केली आहे. सरकारला सत्य सांगणारे लोक नको तर होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे अशा तिखट शब्दांमध्ये सामनामधून टीका करण्यात आली आहे. राज्यामध्ये उद्या आणि परवा ढगाळ हवामान तर पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत आणि याच चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात 16 ते 17 डिसेंबरला ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दक्षिण कर्नाटकातील म्हैसूर जवळच्या चामराजनगर जिल्ह्यातील सुरवाडी गावामध्ये प्रसादातून विषबाधा होऊन तब्बल 11 जणांचा मृत्यू झालाय. या गावामधल्या महारम्मा देवीचा उत्सव होता आणि त्याचवेळी देवस्थान समितीकडून महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. 72 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत तर त्यातल्या 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. राफेल प्रकरणात चोरी झाल्याचं जगजाहीर असल्याचा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. सुप्रीम कोर्टानं राफेल विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला.
राफेल प्रकरणी चौकशी करण्याची गरज नसल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं मोदी सरकारला मोठा दिलासा दिलाय। तसंच या विमान खरेदी करारात कोणतीही अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा देखील सुप्रीम कोर्टानं निकालात दिलाय। या संबंधीच्या सर्व याचिकाही सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावल्यात। राफेल कराराबाबत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला क्लीन चिट दिल्यानंतर अमित शहांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावलेत। चुकीचे आरोप लावल्याप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी अमित शहांनी केली आहे। राफेल प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केलंय। अखेर सत्याचा विजय झाल्याचं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। फ्रान्सबरोबरच्या राफेल करारावेळी पर्रीकर हे संरक्षण मंत्री होते। तर राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं उद्योगपती अनिल अंबानी यांनी देखील स्वागत केले। राफेल प्रकरणी सगळे आरोप खोटे असल्याचं त्यांनी सिद्ध झालं आहे। सगळे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि तथ्यहीन असल्याचं अनिल अंबानी म्हणाले। राफेल प्रकरणात दिलासा मिळालेली भाजप आक्रमक झाली होती। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देशाची माफी मागावी अशा घोषणा देत भाजपकडून संसदेमध्ये काल गोंधळ घालण्यात आला। छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे। छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल, टी.एस. सिंगदेव आणि ताम्रध्वज साहू यांच्या नावाची चर्चा आहे। तर आज संध्याकाळी 4 वाजता रायपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे। राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला आहे। राजस्थानमध्ये अनुभवी अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे। तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे। तर राजस्थानमध्ये सुशासन राबवू, गरिबी, बेरोजगारी असे सर्व प्रश्न सोडवू अशी ग्वाही मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अशोक गेहलोत यांनी दिली आहे। तसंच राजस्थानच्या जनतेची पुन्हा सेवा करण्याची संधी मिळाली याबाबत राहुल गांधींचे आभारही गेहलोत यांनी मानले आहेत। राजस्थान विधानसभा निवडणुकीत माझा आणि अशोक गेहलोत यांचा करिश्मा चालला। आता लोकसभा निवडणुकीत संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू असं आवाहन सचिन पायलट यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केलंय। उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केलाय। युनायटेड कलर्स ऑफ राजस्थान अशा आशयाचा संदेश लिहित त्यांनी हा फोटो शेअर केलाय। मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेतली। येत्या 17 तारखेला कमलनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत। गोवा प्रदेश भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात येत आहेत। सतीश धूंड यांना पुन्हा भाजपच्या गोव्यातील कामासाठी शुक्रवारी नियुक्त करण्यात आलंय। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनाही यापुढे लवकर बदललं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आज दुपारी 3 वाजता भाजपची कोर टीमची बैठक होईल। गुजरातच्या सुरतमध्ये नभ्या अंकित नकरानी या नवजात बालिकेला जन्मानंतर अवघ्या 2 तासांमध्ये पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र आणि रेशन कार्डसारखी कागदपत्र मिळाली आहेत। ओडिशातल्या मयूरभंज परिसरात हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे। या महाकाय प्राण्यानं अनेकांच्या शेतीचं नुकसान केलंय। वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय। हेल्मेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते वाहतूक नियंत्रण करताना बघायला मिळतात। कमला मिल आग प्रकरणात 11 महिन्यांच्या कालावधीनंतर महापालिकेच्या 9 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ही नोटीस बजावली आहे। तर उत्तर देण्यासाठी या अधिकाऱ्यांना केवळ 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। मुंबई IITच्या टेकफेस्टला कालपासून सुरुवात झाली असून हजारो विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघालेल्या भन्नाट टेक्नॉलॉजी या टेकफेस्टमध्ये बघायला मिळतात। तर पुढच्या 3 दिवसांमध्ये अगदी तिबेटियन धर्मगुरू दलाई लामांपासून ते सुरेश प्रभूंपर्यंत अनेक मान्यवर या टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। गानसम्राज्ञी लता मंगेशकर या खूप आजारी असल्याचे मेसेजेस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। मात्र माझी प्रकृती उत्तम असून माझ्या तब्येतीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अशी माहिती स्वतः लता दीदींनी दिली आहे। कल्याणमध्ये चादर गँगनं धुमाकूळ घातलाय। एका रात्रीत त्यांनी 2 मोबाईलच्या दुकानांवर हात साफ केलाय। आयफोनच्या शोरूममधून 18 लाखांचे 10 मोबाईल आणि 2 लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केले। तर दुसऱ्या दुकानातून 5 लाखांच्या मोबाईलवरही डल्ला मारलाय। अंबरनाथ पालिकेनं दिव्यांगांसाठी खरेदी केलेलं 76 लाखांचं साहित्य 3 महिन्यांपासून धुळखात पडलंय। पालिकेनं शहरातील दिव्यांगांचा सर्वे करून 76 लाख रुपयांच्या निधीतून हे साहित्य खरेदी केलं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यक्रम होऊन देखील हे साहित्य दिव्यांगांपर्यंत अद्याप पोहोचलेलंच नाहीये।
औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठानं दोन्ही दोषींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 27 फेब्रुवारी 2017 रोजी सहकारनगर इथून वर्धन घोडे या अल्पवयीन मुलाचं अपहरण अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे यांनी केलं होतं. डोंबिवलीच्या पलवा भागात दुर्मिळ सारस पक्षी या ठिकाणी जखमी अवस्थेत आढळला आहे. या सारस पक्षाचा एक पाय तुटला आहे, तर डोंबिवलीतल्या पॉज प्राणीमित्र संस्थेनं या जखमी सारस पक्षावर उपचार केलेत. या सारस पक्षाला मुग्ध बला, घोंगल्या फोडा किंवा उघड्या चोचीचा कारकोचा म्हणूनही ओळखलं जातं. पुण्यामध्ये 1 जानेवारीपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. मात्र या हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकर रस्त्यावर उतरू लागलेत. पुण्यामध्ये विविध सामाजिक संघटना तसंच राजकीय पक्षांनी देखील या हेल्मेट सक्तीला विरोध केला आणि याच पार्श्वभूमीवर तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताभ घोष यांना जाहीर करण्यात आलाय. साहित्य क्षेत्रातला हा सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत 54वा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अमिताभ घोष यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाला. जुन्नर तालुक्यातील खोडद इथल्या भागेश डोंगरे आणि मांजरवाडीच्या प्रीतम मुळे यांचा विवाह आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. लग्नानिमित्त येणाऱ्या पाहुणे मंडळींना भेट म्हणून टोपी, टॉवेल, नारळ किंवा फेटा देण्याची प्रथा मोडीत काढून वऱ्हाडी मंडळींना झेप नावाचा करिअर विशेषांक भेट म्हणून देण्यात आलाय. 1-2 सिनेमे हिट झाले की नवोदित अभिनेत्यांच्या डोक्यात हवा जाते असं मत निर्माता दिग्दर्शक करण जोहरनं व्यक्त केलं. असं अभिनेते पुढचा मागचा विचार न करता भरमसाठ फी वाढवतात असंही त्यांचं म्हणणं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं आपलं मत व्यक्त केलंय. अशा अभिनेत्यांची नावं विचारली असता त्यानं विकी कौशल, राजकुमार राव आणि आयुष्मान खुरानाचं नाव घेतलंय. क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल किंच यांचा 3 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि आता लवकरच त्यांच्या घरात आता नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे आणि त्याचमुळे युवराज आणि हेजल दोघेही प्रचंड आनंदात आहेत. मात्र या बातमीला त्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये. प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर या एकमेकींच्या विरोधक चक्क कॉफी विथ करणच्या 6व्या सीझनमध्ये एकत्र दिसणार आहेत. लग्नानंतर प्रियांका पहिल्यांदाच मुलाखत देणार असल्यानं यामध्ये तिनं आता ती आपल्या नव्या आयुष्याबद्दल सांगेल, तर करीना तैमूरच्या लोकप्रियतेबद्दल बोलणार आहे. मधुर भांडारकरनं त्याच्या आगामी सिनेमासाठी तैमूर हे नाव रजिस्टर केलंय. त्यामुळे हा सिनेमा बनण्यापूर्वीच चर्चेत आलाय. सैफ आणि करीना यांचा मुलगा तैमूर यांच्यावर हा सिनेमा आधारित असण्याची शक्यता कमी आहे. तानाजी मालुसरे यांच्या अतुलनीय शौर्यावरती आधारित बनत असलेल्या तानाजी या सिनेमाचं नाव बदलून आता या सिनेमाचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अजय देवगणच्या ज्योतिषानं तसा सल्ला दिल्यानं या सिनेमाचं नाव बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र या गोष्टीला सिनेमाच्या क्रिएटिव्ह टीमनं दुजोरा दिला नाहीये. सोनाक्षी सिन्हा लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. याला निमित्त ठरलाय वरुण धवन. नुकतंच सोनाक्षीनं तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यावर वरुणनं भाभी असं लिहिलं, ज्यावर सोनाक्षीनं त्याला शटअप असा रिप्लाय दिलाय. मात्र वरुणच्या कमेंटमुळे सोनाक्षी लग्न तर करणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे. अवधूत गुप्ते आणि श्रेयस जाधव यांचा म्युझिकल कॉन्सर्ट जल्लोष 2018 याच महिन्यात दुबईमध्ये रंगणार आहे. या कॉन्सर्टमधील काही लोकप्रिय गाण्यांचा समावेश असणार आहे. गायक संगीतकार अवधूत गुप्ते आणि मराठीतला पहिला रॅपर श्रेयस जाधव हे दोघी मिळून या कॉन्सर्टमध्ये गाणी सादर करतील. तर 21 डिसेंबरला दुबईमध्ये रंगणाऱ्या या कॉन्सर्टला चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिलाय. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल विवाह बंधनामध्ये अडकली. भारताचा बॅडमिंटनपटू पी कश्यप बरोबर सायनाचा विवाह संपन्न झालाय. सायना आणि पी कश्यप यांच्या लग्नाला जवळच्याच 100 लोकांना खास आमंत्रित करण्यात आलं होतं. मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा शाही विवाह सोहळा 12 डिसेंबरला पार पडल्यानंतर ईशा आणि आनंदच्या लग्नाचं तितकंच ग्रँड रिसेप्शन मुंबईमध्ये झालं. शाही विवाहाप्रमाणेच या रिसेप्शनला देशासह जगभरात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. तर संपूर्ण अंबानी कुटुंब आणि पिरामल कुटुंब पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करत होते. तर ईशा आणि आनंद यांनी रिसेप्शन स्थळी एंट्री घेतल्यावर सगळे कॅमेरा या नवदाम्पत्याकडे वळले. तर अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा हा रिसेप्शन सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय.